पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 जणांचा बळी गेलेला आहे। अनेक जणांची प्रकृती गंभीर असलेली पाहायला मिळते। त्या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत, मात्र तरी सुद्धा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। कारण आतापर्यंत योगेश वानखेडे यानं मिथेनॉल मिक्स दारू ही 2 ठिकाणी सप्लाय केली होती असं कळलेलं होतं। त्या दोघांच्या माध्यमातून ज्यांनी ही दारू प्यायली किंवा त्या 2 अड्ड्यांवरती ज्यांनी दारू खरेदी केली त्यांच्या बाबतीत हे सगळं घडल्याचं निदर्शनास आलेलं होतं। मात्र ही संख्या केवळ 2 नसून जवळपास 5 ते 6 आहे असं निदर्शनास येत आहे। म्हणजेच काय तर योगेश वानखेडे यानं ही दारू 5 ते 6 वेगवेगळ्या दारूच्या अड्ड्यांवरती किंवा दारूची खरेदी विक्री करणाऱ्यांना ही दारू विकलेली होती। त्यांच्या माध्यमातून पुढे शेकडो जणांपर्यंत ही दारू गेल्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता कुठे या सगळ्या तपासामधून विषारी दारू खरेदी विक्रीचं हे जे संपूर्ण रॅकेट होतं स्टार्ट टू एंड हे रॅकेट आता उघडकीस आलेलं आहे। नेमकं या रॅकेटमध्ये कोण कोण आहे, कुणाला दारू खरेदी विक्री करण्यात आलेली आहे हे सगळंच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। विषारी दारूमुळे पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या व्हायरल व्हायला लागल्या। त्यानंतर योगेश वानखेडे हा स्वतःहून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन दाखल झाला। त्याला असं वाटलेलं होतं की यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती दारू विक्रीशी निगडित काही गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये त्याला फारशी काही शिक्षा वगैरे झालेली नाही, तसंच यंदाच्या वेळेस सुद्धा होईल असं त्याला वाटलं होतं। मात्र उलटच झालं, कारण पोलिसांनी म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जेव्हा तो त्यांच्याकडे आला तेव्हा लगेचच त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांकडे वर्ग केलं गेलं। त्यानंतर त्याला अटक दाखवली गेली। अटक केल्याच्या नंतर त्यानं नेमकं या दारूमध्ये काय मिसळलं होतं हे त्याने लगेचच सांगितलं की मी मिथेनॉल मिक्स केलेलं होतं आणि दरवेळेस पेक्षा जास्त मिथेनॉल मिक्स झालं, त्यामुळे हे सगळे पुढचे प्रकार जे आहेत ते घडतात। मात्र योगेश वानखेडे हा या सगळ्या प्रकरणामधला एकमेव आरोपी नव्हता, तर ही खरेदी विक्री दारू खरेदी विक्रीची खूप मोठी चेन आहे, साखळी आहे। या साखळीपर्यंत पोहोचणं सुद्धा पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचं होतं। त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट आता उघडकीस आणलेलं आहे। यामध्ये योगेश वानखेडे हा पहिला माणूस नाहीये, पहिला व्यक्ती आहे राधेश्याम प्रजापती नावाचा। आता हा राधेश्याम प्रजापती नेमका कोण, तर तो उरळी कांचन भागामध्ये वास्तव्याला आहे। तिथे तो हातभट्टीची दारू ज्याला म्हटलं जातं ती हातभट्टी तो बनवतो, त्यानंतर तीच हातभट्टी पुढे हा या योगेश वानखेडेला देतो। मग योगेश वानखेडे त्यामध्ये काय करतो तर त्यामध्ये गरजेनुसार मिथेनॉल मिक्स करतो। मिथेनॉल हे अनेक अल्कोहोल मध्ये वापरलं जातं, मिक्स केलं जातं, मात्र त्याची क्वांटिटी ठरलेली असते, त्याची मात्रा ठरलेली असते। थोडं सुद्धा ते लिमिट पेक्षा जास्त जर मिक्स झालं तर ते जीवितास हानी पोहोचवू शकतं, अर्थात आता जे काही घडतंय तेच घडू शकतं। पण यावेळेस या योगेश वानखेडेनं हा सगळा विचार केला नाही, त्यानं स्वतःच्या काही हजारांच्या फायद्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मिथेनॉल या हातभट्टीमध्ये मिक्स केलं। पुढे त्यानं काय केलं, योगेश वानखेडे यानं सगळ्यात पहिल्यांदा कर्नल सिंग विरखा नावाच्या एका दारू अड्ड्याच्या मालकाला ही सगळी दारू विकली, ज्याचा दारूचा अड्डा हा फुगेवाडीमध्ये आहे आणि तिथून खरं तर मृत्यूचं तांडव हे सगळ्यात पहिल्यांदा सुरू झालं। यामध्ये कर्नल सिंग सुद्धा आहे आणि त्याचा जो मुलगा आहे गुरमीत सिंग, त्या दोघांना सुद्धा आरोपी करण्यात आलेला आहे, दोघांनाही अटक सुद्धा झालेली आहे। आता हे झालं फुगेवाडीचं, पण हे प्रकरण फुगेवाडी पुरतं लिमिटेड नव्हतं। त्यानंतर सुद्धा यानं ही दारू अनेकांना विकल्याचं उघड झालेलं आहे। म्हणजे कुणाकुणाला तर हडपसर मध्ये आकाश जाधव नावाच्या एका व्यक्तीला ही दारू विकलेली आहे, तर काळे पडळमध्ये अशोक हांडे नावाचा एक व्यक्ती आहे त्याला सुद्धा दारू विकली आहे। या दोघांच्याच दारूच्या अड्ड्यावरून पुढे ही दारू सप्लाय झाली आणि मग पुण्यातल्या मृत्यूची जी संख्या वाढली ती त्यामुळे वाढलेली आहे। फुगेवाडीमध्ये कर्नल सिंगला विकली, इथे हांडे आणि जाधव या दोघांना विकली, या व्यतिरिक्त आणखी दोघांना ही दारू विकली गेली। म्हणजेच खडकीमध्ये कल्पेश अग्रवाल नावाचा एक व्यक्ती आहे त्याला सुद्धा ही दारू विकली गेलेली होती। त्याचबरोबर वडारवाडीमध्ये अरिहंत धोत्रे नावाचा एक व्यक्ती आहे त्याला सुद्धा दारू विक्री झालेली होती। मग या सगळ्यांनी मिळून पुढे ही दारू आणखी काही लोकांना विकली। म्हणजे काय तर हा जो योगेश वानखेडे आहे हा केवळ या सगळ्यामधला एक मध्यस्थी सप्लायर आहे। यानं ही दारू अनेक विक्रेत्यांना विकली, या विक्रेत्यांच्या माध्यमातून ती दारू अनेकांनी खरेदी केली आणि थेटपणे कस्टमर्सनी खरेदी केली। त्यानंतर या दारूमुळे विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालंय। आतापर्यंतच्या ज्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये केवळ फुगेवाडी मधल्या काहींचे मृत्यू झाले, दापोडी आणि फुगेवाडीमध्ये, जिथे
कर्नल सिंगच्या अड्ड्याच्या माध्यमातून ही दारू पोहोचलेली होती। तर दुसरीकडे जाधव आणि हांडे या दोघांच्या जे दारूचे अड्डे आहेत किंवा ते जिथून कुठून ही दारू विकतात तिथून काळेपडळ आणि हडपसर मधल्या लोकांचे मृत्यू झाले। मात्र आतापर्यंत खडकी आणि वडारवाडी हे जे दोन लोकेशन्स आहेत या दोन लोकेशन्स वरून अजून तरी या प्रकरणामध्ये कुणाची डेथ झाल्याचं किंवा कुणाला रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती आता तरी समोर आलेली नाहीये। कदाचित असंही असू शकतं की या दोघांनी पुढे ही दारू अजून विकलेलीच नव्हती, तत्पूर्वीच हे सगळं प्रकरण झालं, असंही असू शकतं। पण आता या सगळ्यामधलं हे जे मोठं रॅकेट आहे हे रॅकेट उघडकीस आल्याच्या नंतर या रॅकेटमध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहे हे सुद्धा पाहणं पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे पोलीस या सगळ्यावरती आणखी तपास करताना पाहायला मिळतात। मात्र आता हा जो तपास आहे तो पोलिसांकडून काढून घेण्यात आलेला आहे आणि सीआयडी कडे वर्ग केलाय। त्यामुळे उद्यापासून या संपूर्ण प्रकरणाचा चार्ज खुद्द सीआयडी घेणार आहे आणि मग सीआयडी कडून पुण्यातल्या केसेस, पिंपरी चिंचवड मधल्या केसेस या सगळ्याच केसेसची शहानिशा करण्यासाठी तपास करण्यासाठी उद्यापासून त्यांची पथकं ही कार्यरत होणार आहेत। त्यामुळे आतापर्यंतची जी साखळी समोर आलेली आहे ही साखळी एवढीच आहे की या साखळीमध्ये आणखी काही नावं ऍड होऊ शकतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर ज्यांची प्रकृती सध्या तरी गंभीर आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यांचं पुढे काय होतंय किंवा आणखी जास्त प्रकृती खालावणाऱ्यांची संख्या वाढतीये का, किंवा ज्यांनी ही दारू खरेदी करून ठेवली होती आतापर्यंत प्यायली नव्हती, कदाचित त्यांच्या माध्यमातून जर ही दारू प्यायली गेली तर भविष्यात हा मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो। त्यामुळे हे सगळं मृत्यू तांडव थांबवण्याचं आणि मृत्यू तांडवाच्या तळापर्यंत जाऊन मुख्य आरोपी कोण आहे हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान आता सीआयडीच्या समोर असणार आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।